सोशल मीडियावरील मैत्री प्रेमात बदलली आणि थेट सीमा ओलांडून एक बांगलादेशी तरुणी जळगावात पोहोचली. इंस्टाग्रामवरून झालेल्या ओळखीमुळे घडलेल्या या धक्कादायक प्रकाराने जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे. तरुणी गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरात वास्तव्यास असल्याची माहिती शनीपेठ पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिची चौकशी केली असता भारतात वास्तव्य करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नसल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावरील ओळख किती धोकादायक वळण घेऊ शकते याचे हे धक्कादायक उदाहरण मानले जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शनीपेठ पोलीस स्टेशन करत आहे. पहा काय म्हणाले अधिकारी. शनीपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक बांगलादेशी महिलेचा रहिवास आढळून आलेला आहे. नेमकं काय प्रकरण आहे? काल दिनांक 10 मे 2026 रोजी आम्हाला एक गोपनीय बातमी मिळाली की भोई गल्ली जोशीपेठ जळगाव या ठिकाणी एक बांगलादेशी महिला ही अवैधरित्या भारतात प्रवेश करून वास्तव्य करीत आहे. त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी पंचांसहित जाऊन खात्री केली. तेव्हा आम्हाला घर नंबर जोशीपेठमध्ये भोई गल्लीमध्ये एक दुसऱ्या मजल्यावर एक महिला ही वास्तव्य करीत असले दिसून आले. आम्ही तिच्याकडे विचारपूस केली की तिचं नागरिकत्व याबद्दल, तर तिने कोणतीही माहिती दिली नाही. तिच्याकडे सखोल चौकशी केल्यावर असं समजलं की सदरची महिलेचे नाव हे कोनिका राणी श्यामलचंद्र राय, तिचं वय 20 वर्ष आहे आणि ती दिनाजपूर बांगलादेश या देशातील रहिवासी आहे. तसेच तिचं ओळख 2 वर्षापूर्वी भारतातील पश्चिम बंगाल येथील रहिवासी चिन्मय जगन्नाथ बाला याच्यासोबत झालेली होती. तो त्यानंतर त्यांचे आपसात प्रेम संबंध झाल्याने तिने हे 5 डिसेंबर 2024 रोजी भारतात अनधिकृतरित्या प्रवेश केला आणि ती त्याच्यासोबत ही तेव्हापासून जळगाव येथे राहत होती. चिन्मय जगन्नाथ बाला हा सोने कारागीर आहे. हा जळगाव येथे सोने घडवण्याचं काम करतो आणि तो सदरच्या महिलेला त्याने आसरा देऊन तो तिच्यासोबत राहत होता. त्यांच्या घरधडतीमध्ये त्यांच्या ताब्यात एक महिलेचा पासपोर्ट मिळून आलेला आहे. सदरचा पासपोर्ट हा बांगलादेश येथील आहे. तसेच तिचे शाळेचे मार्कशीट आणि बांगलादेश येथील जन्म दाखला हे मूळ कागदपत्र मिळून आलेले. यावरून सदरची महिला ही बांगलादेश येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. तिने कोणताही व्हिसा घेतलेला पासपोर्टमध्ये आढळलेला नाहीये. त्यानुसार त्या महिलेविरुद्ध आणि तिला आसरा देणारा चिन्मय जगन्नाथ बाला यांच्या विरुद्ध आपण शनीपेठ पोलीस स्टेशनला सीसीटीव्ही केस नंबर 101/26 इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ऍक्ट 2025 चे कलम 21/8/24 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामध्ये आम्ही जी बांगलादेशी महिला आहे कोनिका राणी तिला अटक केलेली आहे आणि चिन्मय जगन्नाथ बाला याला नोटीस दिलेली आहे आणि त्याच्याकडे अधिक तपास करून त्याच्यावर पुढील कारवाई करतोय. तसंच त्यांना रिमांड आम्ही आज कोर्टात हजर करून पुढील कारवाई करणार आहे. सर, त्यांची इंस्टाग्रामवरून ओळख झाली होती आणि नंतर प्रेम संबंध झाले होते अशी एक प्राथमिक माहिती आहे. हो, अशी आम्ही त्यांच्याकडे तपास केल्यावर तिचं जे भारतात येण्याचं प्रयोजन होतं त्याबद्दल चौकशी केली तेव्हा तिने अशी माहिती दिली आम्हाला दोघांनी.